राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। निमशेवडी आदिवासी वस्तीत भीषण आग, 7 कुटुंबांचे संसार जळून खाक. बंडूकाका बच्छाव यांची तात्काळ भेट व मदत. ताला मालेगाव येथे मौजे निमशेवडी गावातील आदिवासी वस्तीत दिनांक 5 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत 7 कुटुंबांची घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत दामू माळी, सुरेश माळी, ज्ञानेश्वर माळी, बबन माळी, जगदीश माळी, उगलाल सोनवणे व गंगाधर माळी या कुटुंबांचे राहते घर, अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून मोठे नुकसान झाले. त्यामुळे ही कुटुंबे सध्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत उघड्यावर राहण्यास भाग पडली आहेत. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती अमोल म्हासूळ आणि बापू गरुड यांच्याकडून मिळताच सामाजिक बांधिलकी जपत नेहमीप्रमाणे मदत हाच धर्म आपले जीवन समजणारे बंडूकाका बच्छाव यांनी भाजप नेते दादा जाधव, महावीरभाऊ छाजेड आणि तुषार धिवरे यांना घेत तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि भाजपा मालेगाव व 12 बलुतेदार फाउंडेशनतर्फे आगग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी सर्व साहित्य, किराणा बाजार तसेच महिलांना साडीचोळी देऊन तातडीची मदत केली. तसेच बंडूकाका बच्छाव यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आगग्रस्त कुटुंबांना सानुग्रह निधी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शक्य तितकी आर्थिक मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासित केले आणि जर शासनाकडून मदत मिळाली नाही तर वडनेर आणि वडेल येथील आठवडे बाजारात मदत फेरी काढून तत्काळ आगग्रस्त कुटुंबांना होईल तितके आर्थिक सहाय्य करण्याचे देखील कबूल केले. त्याच अनुषंगाने आज रोजी 09/3/2026 रोजी तहसील कार्यालयात बंडूकाकांसोबत भाजप नेते दादा जाधव, निलेश कचवे आणि शिष्टमंडळासमवेत निवेदन देण्यात आले. तहसीलदार सोनवणे यांनी देखील लागलीच प्रकरणाची दखल घेत शासकीय स्तरावरून होईल तितकी मदत करण्याचे आश्वासित करत संबंधित आगग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला. फक्त एका फोन कॉलवर मदतीसाठी धावून आलेल्या बंडूकाका बच्छाव यांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी नायब तहसीलदार पंढरीनाथ कन्नोर यांनी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे कौतुक करत आभार मानले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमाराला या निमशेवडी गावामध्ये या ठिकाणी अचानक आग लागली. हवा असल्यामुळे अशा या पाचटाच्या अगदी कोप्या असल्यामुळे तातडीने सगळीकडे ती आग पसरली आणि 4ही परिवारांचे घरदार जळून नष्ट झाले. काही शिल्लक राहिलेने भांडे सुद्धा त्या ठिकाणी तळून गेलेले आहेत. वाचई नर ते बांधई घर अशी आपल्याकडे जुन्या माणसांची वाडवडिलांची आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना आणि मोठा स्फोट या ठिकाणी होण्यापासून वाचला. आज सगळे लेकर सलामत आहेत. या घटनेचा खुलासा अमोल भाऊ या सगळ्या मंडळींनी फोन करून कळवलं. नेहमीप्रमाणे आपण मदत करत असतो तसंच आज भारतीय जनता पार्टी आणि 12 बलुतेदार फाउंडेशनच्या माध्यमातून 4ही परिवारांना सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. किराणा बाजार असतील, साड्या असतील, भांडे असतील, जेवढे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्यांची मदत करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सोमवारी तहसील कार्यालय चालू झाल्यानंतर दादासाहेब जाधव आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश समितीवरचे, त्या सगळ्यांच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन मुख्यमंत्री जी आपत्कालीन सहाय्यता निधी आहे त्या सहाय्यता निधीतून काय तातडीने मदत करता येईल आणि त्यांना निवारा करून देता येईल त्या मागणी आम्ही सगळेजण गावातील सरपंच तन्नोर तात्या या ठिकाणी आहेत, बापूसाहेब गरुड आहेत, विशेष करून अमोल दादा, जालिंदर भाऊ, त्या कामामध्ये मोलाची मदत महावीर छाजेड साहेबांनी केलेली आहे, संजयजी भावसारांनी केलेली आहे आणि असे सगळे मिळून 12 बलुतेदार भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ही मदत केलेली. तशी येणाऱ्या दिवसामध्ये शासनाकडून जर मदत नाही झाली तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि 12 बलुतेदार फाउंडेशनच्या वतीने वडनेरच्या बाजारात आणि वडेलच्या बाजारात आम्ही त्या ठिकाणी मदत फेरी काढू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत 5-50 हजार रुपये प्रत्येकाला देऊन आणि त्यांचा निवारा उभा करता येईल असा प्रामाणिक प्रयत्न करू. या निमशेवडी गावात आदिवासी मंडळीच्या ज्या झोपड्या होत्या यांना आग लागली आणि आगीत अतिशय संसार उपयोगी वस्तू खाक झाल्या. परंतु मी एक म्हणेल की हक्काचा जो माणूस असावा तो नेहमी बंडू काकासारखा असावा.
की ज्या वेळेस नुसता जालिंदरने अमोल भाऊने जेव्हा फोन केला की काका आमच्या गावाला अशी अशी परिस्थिती झालेली आहे, झोपड्या जळालेल्या आहेत, काकांनी त्या मिनिटाला हो म्हटलं की मी उद्या कोणत्याही परिस्थितीत 11-12 वाजेपर्यंत येतो. परंतु काका हाकेच्या म्हणजे याच्यावरती आले आणि आज एवढा संसार उपयोगी धान्य वगैरे कपडे या 12 बलुतेदार मार्फत, भाजप या पक्षामार्फत आणि काकांच्या किंवा हे जे मंडळी आलेली आहे दादाभाऊ जाधव वगैरे यांच्या मार्फत आज संपूर्ण वस्तू देऊन गेले. महावीर सायझड साहेब हेही आलेले आहेत. तर सर्वांचे म्हणजे आभार मानावे. मला तरी या गावामार्फत असं वाटतंय की आभार कमी पडतील, कारण की आजपर्यंत कोणी आलं नाही असं म्हणावं लागेल खेदाने. परंतु आज बंडू काका सारखा माणूस, 12 बलुतेदार सर्व टीम, भाजप पक्षाचे सर्व लोक आलेले आहेत. तर निश्चित या गावामार्फत मी त्यांचं स्वागत करतो की काकासाहेब अशीच आमच्या गावाला ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्या वेळेस मदत करावी अशी अपेक्षा करतो. थांबतो. सुबह कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है। धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, सुबह कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।